बंधूंसह विरोधक मतदार याद्यावरून फारच आक्रमक झालेत महाराष्ट्रामध्ये. काय याचा परिणाम होईल? नाही, परिणाम आता बघा, शेवटी मतदार याद्यांमध्ये जर का त्यांच्या काही त्यांनी की ज्या बदलताना जे अपेक्षित आहेत की ज्या चुका आहेत, चुका सुधारणं हे जर का त्यांना अपेक्षित असेल तर नक्कीच ती मागणी आमची देखील असेल, त्याच्यामध्ये काही गैर नाही. मतदार याद्यांमध्ये दुबार मतदान नोंदणी होणं किंवा जे काही त्यांनी काल तिथे विषय मांडले, मला वाटतं त्या मतदार याद्या तपासून निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्यावेत. त्या गोष्टीला आमचंही समर्थन असेल. मतदार यादीच्या निमित्ताने विरोधक एकत्र येत आहेत, स्ट्रॉंग होत आहेत, तुम्हाला असं वाटत नाही? नाही, नाही. मला असं वाटत नाही. आता माझ्याच मतदारसंघामधलं उदाहरण देतो मी. समजा एखाद्या बूथवरती अ, एकाच व्यक्तीच्या नावाने किंवा एकाच व्यक्तीचं 2 वेळा नाव तिथे आलेलं असेल. प्रत्येक पक्षाचा प्रतिनिधी हा तिथे मतदान केंद्रावरती तिथे बसलेला असतो. तो तिथे नोंद घेत असतो, की आलेली व्यक्ती ही कोण आहे. त्याच्यासमोर तो नावासमोर टिक करत असतो. त्याचं लक्ष असतं. मग बोगस मतदान होणं हे ईव्हीएमच्या ह्या काळामध्ये मला तरी शक्य वाटत नाही. परंतु तरी सुद्धा मतदार यादीमध्ये समजा काही चुका असतील, तर त्या चुकांमध्ये सुधारणा व्हावी ही जी मागणी असेल त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील असे सीएमनी संकेत दिले. हे खरं आहे की महायुती म्हणून आपण लढणार? नाही बघा, आज महाराष्ट्रामधील नगरपंचायती, नगरपरिषदा, त्यानंतर जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. तर सगळ्याच ठिकाणी काही महायुती जुळून येईलच असं काही जरुरी नाही. काही काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती काही वादविवाद असतात. काही स्थानिक पातळीवरती कधी निर्णय हे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार काही निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळे जे सीएम साहेबांनी सांगितलं की जिथे शक्य होईल त्या ठिकाणी ही युती करण्यात येईल आणि ते 100% योग्य आहे असं मला वाटतं. आणि ज्या ठिकाणी समजा युती नाही होऊ शकली काही कारणास्तव, तर त्या ठिकाणी देखील आपला मित्रपक्ष तिथे दुखावेल असं कुठलंही वक्तव्य, असं कुठल्याही तिथे आपल्याकडनं गोष्टी घडता कामा नये ह्याची देखील काळजी घ्या, हे देखील सीएम साहेबांनी काल तिथे म्हटलेलं आहे. म्हणून मला वाटतं अतिशय मॅच्युअरली हा विषय हँडल केला जातोय. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी युती व्हावी असे आमच्याकडनं तरी प्रयत्न